घेवडो, दोडके असे वेगवेगळे बिया. नमस्कार मंडळींनो, मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, शुभ सकाळ सगळ्यांका. तर आज फायनली काल म्हटल्याप्रमाणे संध्याकाळी जोरदार पाऊस पडलो आणि जोरदार पाऊस पडल्यानंतर आम्ही आज सकाळी आपण ट्रॅक्टर लावलेला असतात. तर खाली तुमका पाठीमागे थोडंफार आवाज येत असतात. तर आपले खालीच कोपरे असतात. तर आता पेरणी आज खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली असा. तर कोकणी माणूस ज्या शेतकरी असतात जो वाट बघित असतात त्या पावसाची, पाऊस दिलेला असा आणि आता आपण पेरणी करूक चालला. तर मग आता आपण खाली वगैरे जाऊया आणि कशा प्रकारे काय होतं तर बघूया की कोकणातली पेरणी कशी असतात तर तुमका दाखवतोय. तर माझ्यावर चला आणि पूर्ण व्हिडिओमध्ये राहा आणि काय काय नवीन होतं आता बघा. तर चला मग जाऊया थेट कोपऱ्यात आणि बघूया कसा काय पेरणीची प्रोसेस असतात ती. तर म्हणतो ह्या असा आमच्या घराकडचं शेत आणि या घराकडच्या शेताकडे काकानी सकाळी जण मस्तपैकी ट्रॅक्टर लावल्याने होता. तर नांगरणी चालू केली नव्हती. आपण थोडा वेळ वर होता त्याच्यामुळे सुरुवाती ट्रॅक्टर लाव तेव्हा नाही होता. तर पप्पाने आणि काकानीच घेतला नव्हता. काकू वगैरे असं नाही या ठिकाणी पप्पा असत ना तेव्हा यो मसो वगैरे इसकटतात. तर या बघा अशा प्रकारे आपण मसो जो जाळाभात करतो ना तो साठवून ठेवले ढीग असतात ना इसकटचे लागतात आणि पूर्ण कोपऱ्यात इसकटल्यानंतर या काहीसा असा दिसतात. तर या ठिकाणी ते बघू शकता. तर पूर्ण वातावरण एकदम भारी झालेलं असं. कोकणची सकाळ असतं आणि त्याच्यात भात पेरणीचे दिवस असं एकदम भारी वाटतं. या ठिकाणी आता पहिल्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञान पुढे गेल्यामुळे ट्रॅक्टर आपण घेतलेला आणि त्याच्यामुळे शेती जरा सोपी झाली असा. वेळेची बचत होतं. कामधंदे करता जाणारे असतात ना मग त्यांना त्रास नाही होत कारण की लवकरात लवकर काम पूर्ण होतं. त्याच्यासाठी आपण ट्रॅक्टर वगैरे घेतलेला असा. आणि या भात पेरणीसाठी आपण आम्ही यंदा कस्तुरी भात आणला. तुम्ही खायचा भात आणला असं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे आम्ही आता भात वगैरे काकून पेरू घेतला नाही बघा. भात काकू तुम्ही पेरता आणि यासाठी की नाही आता जरा आवाज योग लागला गुडगडक वगैरे लागलेला असा आणि त्याच्यामुळे पावसाची येण्याची शक्यता असा. म्हटलं लवकरात लवकर आपण कोपरे पूर्ण करून घ्यावं म्हणजे नंतर त्रास नको कारण नंतर चिकचिकच होतं सगळी जमीन ना त्याच्यामुळे. तर या ठिकाणी अकडे पेरीपर्यंत काकाने दुसरं कोपरं धरल्याने आणि अजून एक कोपरं असा मोठं तो धरूतो असा. तर मंडळी आपण ना खाली त्या दिवशी तुमका बघायला असतं माझा एक व्लॉग असा त्याच्यात वळ करताना दिसायचा. तर त्याच वळीत काय लावत होतं ते बघा अशा प्रकारचे आम्ही बिया आणलेले असतात. तर हे बिये तुम्ही बघू शकता. तर हे बिये असतात ना ते आता आपण लावतला आता वळी केलेले असत. तर मग आता मी घेऊन चालले कोपऱ्यात त्याच्यासाठी वर इलं आहे. मग आता ते बिये कसले होते तुमका दाखवते आधी जायपर्यंत कोपऱ्यात. बघलं असतं चिबडाचे आहेत, भोपळ्याचे आहेत, चवळीचे असत, घेवडो, दोडके असे वेगवेगळे बिया असतात. मग ते आता वळी केलेले असतात त्याच्यावर लावचे असतात. लय वेळ काकाने धरले म्हणून मी ते गेले ट्रॅक्टर धरू आणि ट्रॅक्टर वगैरे धरले आणि त्याच्यानंतर आता आम्ही लिहिलं असं मागाशी म्हटलंय ना घराकडसून बिया आणले ना तर तेच लावसाठी इलेला. तर या ठिकाणी काले वळे करून ठेवलेला आणि एका कोपऱ्याचे वळे रवलेले ना ते म्हटलं नंतर करूया. तर ते आता काकाने केल्याने आता मी कॅमेरा भावाकडे देतो आणि जातोय. सुंदर असे बिये वगैरे वळी जाते टाकले ते आता कधी येते ते बघूया आणि पावसाचा कसा काय असा त्याच्यानुसार रुजन येतला. तर चांगला येऊन दे अशी इच्छा करून टाकलेला असा. बघूया काय काय रुजतं आता. तर बहुतेक मावशी बिये टाकलेली होती. तर भावाने अकडे ना गुटं ओढूक घेतले नव्हते. पहिले असत ना ते बैल आमचे बिरे एकदम भारी वाटा पण आपण आधुनिक जगाचे जास्त टिपळा काही येतच नाही तरी पण म्हटलं बारीक करूसाठी भावाने आणि फिरू घेतले नव्हता. तर थोड्याच वेळात बघू शकतास की पावसानं काहीतरी हजेरी लावलेली दिसता. उन्हाचा किरणसुद्धा असा आणि त्याच्याचबरोबर पाऊससुद्धा येलेला असा. तर त्याच्यामुळे जरा एक वातावरण मस्त तयार झालेलं असं. आपण पाटल्याला गेलो आणि पाटल्याच्या नुसार ट्रॅक्टर लावलेला होता. पाऊस इल्याबरोबर संध्याकाळी सगळ्यांनी जोर केल्याने या. तर माणसं तुम्ही बघू शकता माणसांना तोटो नाही इकडे आता पेरल्याने अजून कुठंवर फिरूचो. तर आप्पा अण्णा त्याच्यानंतर सगळेच असत. आमचं लपता बघा वंडोसुद्धा असा. तर या ठिकाणी पाठीमागच्या काकाने सुद्धा मस्तपैकी आपला असा ना तर ट्रॅक्टर लावल्याने होता आणि आता हे सगळे असं ते गावाकच असतं पण आप्पा मुंबईत असतात. मुंबईत असताना आणि पहिल्यांदा ट्रॅक्टर धरून सुद्धा एकदम भारी काम करी होतं. तर ट्रॅक्टर वगैरे धरलेलं आहे. नंतर आता आपण जाऊ आपल्याकडे. तर म्हणतो फायनली असताना आपले अकडचे घराकडचे कोपरे असतात ना ते दोन आता हे बघा 2-3 असतात ना ते पेरून झालेले असतात आणि त्याच्यानंतर शेवटचं घराकडचं कोपरं पूर्ण करूच असतं आणि त्याच्यानंतर जाऊचं असं जुन्या घराकडे.
तर बारक्या भावान धरलेला असा तर सगळेच घेऊ शिकता, कारण की पुढची पिढी ना काय हो झालं तरी शेती सोडूची नाही असा. आता ना जुन्या घराकडचा करूक जायचा असा तर हैला पूर्ण झालेला असा, आपला पेरणी वगैरे करून हैल्या घराकडचा काम झालेला असा. आता जायचं असं जुन्या घराकडे, तर त्याच्यामुळे आता भाकरी वगैरे खाऊया, म्हणजे आपल्या फोडणीचा भात होता मस्तपैकी, मग तो खाऊया. नंतर मग जुन्या घराकडचा आज पेरणी काय ती पूर्ण करून टाकूया. तर मग चला. जुन्या घराकडे येताना काय आपण ब्लॉग चालू करू नाही, आपण टेकच घेऊ नाही, आणि त्याच्यामुळे आपण जुन्या घर दाखवायचं नाही चाललं, पण त्याच वाटेने लाव. आणि आपल्या जुन्या घराकडचं शेत असा, तर या ठिकाणी आता आपण भात पेरूक मम्मीने चालू केला ना, मी ट्रॅक्टर इलेल्या धरल्यामुळे आपण तो टेक घेऊक नाही. पण तुमका तर पहिल्या व्हिडिओत आपल्या दिसायचं मी ट्रॅक्टर वगैरे धरलं आहे आणि आता काम चालू आहे. जुन्या घराकडे इलो आणि जुन्या घराकडचा भात पेरून वगैरे झालेला असा, आणि आता पूर्णपैकी आपली पेरणी असं ती पूर्ण आलेली असा. तर घराकडचे 3 आणि इकडे 205 कोपरे आपले पूर्ण झाले. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताच आता पेरणी वगैरे झाली, आणि त्याच्यानंतर म्हटलं आता आपण जरा हया ना ती हळद वगैरे लावून टाकूया. तर त्याच्यासाठी वळी केला, तर सगळेजण हळद वगैरे लावतात. तर तुमका कसं दाखवतं आहे, तरी बघा हळद वगैरे लावतं. आणि हळदीचा वळीचा काम सुद्धा यंदा हळद करून टाकला, म्हटल्यानंतर जराच नको कडे हळदीची वळ खुनूच्या म्हणत राहू नको. ते वळी वगैरे लावून झाले काय, मग नंतर थेट आम्ही जातो घरात. तर पूर्ण व्लॉग नक्की बघा, आणि व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसं झालं होतं, आणि तुम्ही पेरणी केलास की नाही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूक विसरा नको. आता भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये.